मला इथे आल्यावरती वाटतं आपणच लढवायला पाहिजे. पण महाविकास आघाडी आहे, आपले सर्व तिन्ही पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे एखाद्या मतदारसंघात जो गद्दाराचा पराभव करेल तो दुभायचा. आणि हा इकडचा गद्दार जो आहे इतका लाचार आणि लोचट माणूस राजकारणामध्ये पाहिला नव्हता. एक दिवसाआधी माननीय पवार साहेबांच्या मागे धावत होता आणि दुसऱ्या दिवशी अजित पवारच्या मागे पळायला. अशा माणसाला राजकारणात राहण्याची लायकी नाही. अरे वा, हे अमयनेर आहे. आणि अमयनेर काय आहे ते मगाशी रवींद्र ताईने आपला सांगितलं की लढणाऱ्यांची भूमी आहे, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणाऱ्यांची भूमी आहे, पवित्र भूमी. ज्यांना आम्ही काय आदर्श मानलं अशा स्थानिक गुरुची आणि त्या कृषी वृंदावनामध्ये अशी भांगेची रोटी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी उचलून घेतली पाहिजे. परत मुद्दा कामा नाही. माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांच्याविषयी हे गोष्ट परत जास्त दिसणार नाही. मी तर म्हणतो हेच काय महाराष्ट्राचा एकही गद्दार परत विधानसभेत दिसणार नाही. या राज्यामध्ये पुन्हा गद्दारीचं पीक निघणार नाही, गद्दार निर्माण होणार नाही. यासाठी उद्याची निवडणूक लक्षात काही गद्दारांचा पराभव आहे. काही गद्दार वाचले त्यांचा विधानसभेत खासदार करून टाकला. महाराष्ट्राने दाखवलं की गुजरातचे 2 व्यापारी हे महाराष्ट्र चालवू शकत नाही. हा महाराष्ट्र स्वाभिमानी मराठी माणसांचा आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतो. गुजरातचे व्यापारी गुजरातमधून दिल्लीमधून आमच्यावर राज्य करायला लागले तर मराठी माणसानं मराठीतून विसरायला. हे मी यासाठी सांगतो की संपूर्ण महाराष्ट्राचे लूट, महाराष्ट्र लुटायचा आणि गुजरातला नाही, महाराष्ट्र लुटायचा गुजरातला नाही. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, याला मुंबई सुद्धा या राज्यापासून जोडायची आहे. जी मुंबई आपलं सगळ्यांचं पोट, ज्या मुंबईसाठी मराठी माणसानं प्राणांचं बलिदान केलेलं आहे, आज त्या मुंबईतला प्रत्येक उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे 2 गुजराती व्यापारी गुजरातमध्ये रोज घेऊन जात आहेत, आमचा रोजगार घेऊन जात आहेत. तो रोजगार आमच्या मराठी तरुणांना मिळायला पाहिजे. असे अनेक उद्योग जे मुंबईतले, महाराष्ट्रातले, जे मोदी आणि शहा हे गुजरातला घेऊन जात आहेत. आणि ह्या राज्यात मिंजे सरकार, लाचार सरकार फक्त कोणाची बाहेर काढायची आहे. ही आपल्या महाराष्ट्राची आहे. शरद पवार साहेबांना मला आज कोणीतरी सांगितलं की दिल्लीतून खास सुरक्षा व्यवस्था दिली. पवार साहेबांना
दिल्लीतून थेट सिक्युरिटी आली. दिल्लीतून थेट सिक्युरिटी म्हणजे काय असतं? 60 CRPFचे जवान बंदूक आहे. 60 बरं का, 60 लोक दिल्लीतून येतात आणि त्या नेत्याला करतात. दिल्लीची सिक्युरिटी म्हणजे त्याने ते हालचालच करायची. म्हणजे आमचा नेत्यांचा असा प्रकारचा बंदोबस्त दिल्लीवाले करतात. उद्याच्या निवडणुकीमध्ये आलेले हलू नाही जातात. याचा दुसरा अर्थ असा आहे, शरद पवारांना दिल्लीची सिक्युरिटी आली म्हणजे महाराष्ट्रातले पोलीस, महाराष्ट्राचा गृहमंत्री दुष्कामी. अरे वा वा, क्या बात आहे. पवार साहेबांच्या जीवाला जर धोका असेल तर या राज्याचा गृहमंत्री माती खातोय आणि म्हणून त्यांच्या सरकारने दिल्लीतून खास सिक्युरिटी पाठवलेली आहे आणि याबद्दल या राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा दिला. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा आगलाव्या माणूस त्याने गेल्या 5-10 वर्षामध्ये राज्यामध्ये फक्त आगी लावण्याचं काम केलं. जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये अमर्याद सत्ता हातामध्ये, प्रचंड पैसा हातामध्ये. मराठ्यांचं राज्य बुडायला कारण जे पेशवाई होती, शेवटच्या काळातली पेशवाई, त्या पेशवाईचे उत्तराधिकारी. पेशव्यांच्या काळामध्ये घाशीराम कोतवाल होत आहे. पेशव्यांनी घाशीराम कोतवाल नेमले होते ठिकठिकाणी. हे कोतवाल संपूर्ण राज्यात पुण्याभरात लूट करायचे आणि राष्ट्रीय पेशव्यांनी आणून द्यायचे. तसे या फडणवीसांनी अनेक घाशीराम कोतवाल नेमलेले आहे. लूट करतात आणि जाण्यात थांबवतात. हे पुस्तकामी गृहमंत्री, पुस्तकामी मुख्यमंत्री. मगाशी आपण ऐकलं कविता पाहिजे. गेल्या 8 दिवसामध्ये 11 मुलींवरती बलात्काराने अत्याचार त्या राज्यात. 11 अमळनेरला झाला, 2 प्रकरण अमळनेर, बदलापूर, अहमदनगर, कोल्हापूर झाला, दौंडला झाला. कोल्हापूर, अमळनेर. काल गृहमंत्री फडणवीस कोल्हापूरला असताना 2 मुलींवरती अत्याचार झाला. याचं कारण असं आहे, या राज्यामध्ये कायद्याचा धाक राहिलेला आहे. या राज्याचा कायदा शिल्लक नाही, कारण सरकार बेकायदेशीर आहे. या महाराष्ट्राचं सरकार घटनामध्ये बेकायदेशीर आहे. जे सरकारच बेकायदेशीर आहे ते सरकार कायद्याचा धाक आहे. हे सरकार भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीत निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे पोलिसांना धाक आहे. बदलापूरला हजारो तरुणी माता भगिनी रस्त्यावर उतरल्या. 2 लहान मुलींवर अत्याचार झाले. हजारो मुली रस्त्यावर उतरल्या. 12 दिवसानंतर सुद्धा त्या मुलीच्या आईची तक्रार घ्यायला पोलीस तयार नव्हते. ती भगिनी 10 तास 11 तास बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिली. तिला हकलण्यात आलं. तिच्यावर दबाव आला की तू गुन्हा दाखल करू नको. शेवटी लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं आणि हा गृहमंत्री म्हणजे विरोधकांचं कारस्थान. लाखो लोक रस्त्यावर उतरतात. राज्यामध्ये बलात्कार होत आहे. इतका निर्लज्ज गृहमंत्री. हा म्हणतो विरोधकांचं कारस्थान, मुख्यमंत्री म्हणतो विरोधकांचं कारस्थान. गुन्हे तुमच्या लोकांनी करायचे, महिलांवर अत्याचार तुमच्या लोकांनी करायचे, लहान मुलींचं शोषण तुमच्या मुलींनी करायचं, तुमच्या सरकारनं करायचं, तुमच्या गुंडांनी करायचं आणि त्याचं आपण विरोधकांवर सोडायचं. इतकं नालायक सरकार. त्या सरकारला 1 दिवस सुद्धा सत्तेवर राहण्याचे अधिकार. अरे बाप समोर बसलाय, ह्याने जन्म
आणि जर निवडणूक आयोग सांगतोय ते तुमचं पोरं नाही हा तुमचा पक्ष नाही कानून निवडणूक आयोग तुमची दबावाखाली काम शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली 50 वर्ष आम्ही धनुष्यबाण चालवतो तेव्हा एकनाथ शिंदे 4 वर्षाचा होता पक्ष स्थापन झाला बघा तुम्ही सांगा तो पक्षाचा माणूस काय घेणं नाही देणं नाही मोदी अमित शहा निवडणूक आयोग अंधा कानून अंधा कानून अंधा कानून या अंधा कानूनचे डोळे काढण्याची वेळ आली आता सर्वोच्च न्यायालय आमचा खटला चालवतो आमदार अपात्रतेचा खरा पक्ष कोणाचा 3 वर्ष झाले खटलाच चालू होता आम्ही जातो कोर्टात विरोध तारीख पे तारीख अरे निवडणूक आली विधानसभा संपत आले तरी तुम्हाला न्याय देता येत नसेल तर सुप्रीम कोर्टात टाळा लावा मला सांगा टाळी लावा कोर्टात बाकी सगळ्या विषयावरती न्यायमूर्ती आपले चर्चा करतायत निर्णय घेतायत पण या देशातला सगळ्यात महत्वाचा खटला एका राज्यामध्ये एक घटना बाह्य सरकार चालू आहे बेकायदेशीर सरकार चालू आहे तुम्हीच सांगताय हे शिंदेचं सरकार बेकायदेशीर हे मी म्हणत नाही हे जस्टिस चंद्रचूडने सांगितलं आणि मग तो निकाल द्या मायलॉर्ड मायलॉर्ड तारीख देतात आम्हाला या तारखा आता इथपर्यंत आल्या तुमच्या निवडणूक आली आम्ही मशालीवर लढलो तरी धनुष्यबाणाचा निकाल लागत नाही हा जो अंधा कानून आहे राज्य घटना केला अशा प्रकारे खतम करण्याचं काम त्या नरेंद्र मोदी अमित शहा सारख्या लोकांनी केलं आणि 400 पार झाले असते तर खरोखर या देशाची राज्य घटना जाणून टाकली असती पण त्यांच्या 400 पारला ब्रेक लावण्याचं काम आपल्या महाराष्ट्राने त्यांच्या 400 पारला ब्रेक लावण्याचं काम आपल्या महाराष्ट्राने केलं आहे नरेंद्र मोदींचं जर बहुमत कोणी खेचून घेतलं असेल तर मी नेहमी सांगतो महाराष्ट्राच्या मराठी माणसाला नादाला लागू नका एकदा मराठी माणूस पेटत नाही पेटला तर दिसत नाही हा महाराष्ट्राचा अनुभव गुजरातला अनेक आलेला आहे देशाला अनेक आहे महाराष्ट्रात थंडी पडते आणि देशामध्ये वळवावी ही थंडी महाराष्ट्रात पडलेली आहे आणि त्या थंडीचा वळवा त्या देशामध्ये काय करणार नरेंद्र मोदी त्या हातामध्ये ईडी आहे सीबीआय आहे पोलीस आहे सगळं आम्हाला टाकलं तुरुंगात का उठले आम्ही तुरुंगात गेलो आणि परत थांबून उभे आहोत आम्ही लढत राहू आम्ही वाचतो नाही झोपतो नाही जे गरजो होते ते पळून गेले जे पळून गेले जे मोदी शहाला शरण गेले ते महाराष्ट्राचे अवलाद नाही त्याने मराठी माणसाचं नाव परत सांगू नये त्याने शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कलंक लावण्याचं काम या बेईमान पळपुट्याने केले त्या सगळ्यांचा पराभव आपल्याला करायचा आहे म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक राम पवार साहेब बोलतात उद्धव ठाकरे बोलतायत काँग्रेसचे राहुल गांधी कष्ट घेत आहेत महाराष्ट्रात मामासाहेब पटोले करतायत सगळे काम करतात पण ज्या ज्या मतदारसंघामध्ये गद्दार ठीक आहे त्यातला एक गद्दार धंदा बोलला या मुख्यमंत्र्याचा मुलगा खासदार आहे 12 दिवस झाले तरी हा माणूस तिकडल्या जनतेची तिकडल्या माय नव्हती काळजी घ्यायला गेला नाही विचारायला गेला नाही की काय झालं हिंमत नाही
लोक रस्त्यावर तुडवतील अशा प्रकारचा रोष त्या भागामध्ये झाला. हे जे म्हणत होते का म्हणजे लोक तो गुन्हेगाराला आमच्या हातात द्या, आम्ही त्याला फाशी देऊ. खरं म्हणजे या विद्यार्थ्या सरकारला फाशी द्यायची वेळ आलेली आहे. असंख्य अपराध त्याने केलेले आहेत, असंख्य अपराध त्याने केलेले आहेत. त्याच्यामुळे या सरकारला आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये लोकशाही भारतानं फासावं लागतं. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्याने आपल्या सगळ्यांसाठी शिवसेनेची स्थापना केली, स्वतःसाठी नाही. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. या महाराष्ट्रात मराठी माणसाला अभिमानानं जगता यावं, या महाराष्ट्रात मराठी माणसाला ताठ मानेने उभं राहता यावं, या महाराष्ट्रातल्या मराठी कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काचा अधिकार करावा म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन. बाळासाहेब ठाकरेंना वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन नाही केली. त्या शिवसेनेचे दोन तुकडे त्या दोन गुजरातांनी केले. व्यापार, कारण जोपर्यंत शिवसेना अखंड आहे, अजिंक्य आहे, एकसंध आहे, जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्र तोडता येणार नाही, महाराष्ट्र लुटता येणार नाही. शिवसेना अंगाल आहे, पाकिस्तान बंगाल आहे. म्हणून त्यांनी शिवसेना तोडली, शिवसेनेचं चिन्ह चोरलं आणि दिलं पडणार ते चोरांच्या या राज्यावर संकट आणि संकट भांडवल जातात. आज महाराष्ट्र घडीकाळी आपण पहिला क्रमांकावर हा महाराष्ट्र पहिला क्रमांकावरचा महाराष्ट्रात 15 क्रमांकात सुद्धा नाहीये. इतका लुटून महाराष्ट्र पडतो. महाराष्ट्रामध्ये आज रोजगार नाहीये तर महाराष्ट्र देशाला रोजगार देते का? महाराष्ट्रात कोणी यावं, कुठल्याही जिल्ह्यात जावं, उपाशी राहतं, त्याच्या हाताला काम मिळतो. मुंबईत कोणी यावं, जळगावातून यावं, अहमदनगरमधून यावं, कुठूनही यावं, मुंबईतून कुणी रिक्त हाताने गेला नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी. आज त्या मुंबईची अवस्था शिकण्यासाठी करून मुंबईची पूर्ण लूट झाली. प्रत्येक उद्योग लावला जातो, प्रति मुंबई उभी केली जाते. तुम्ही 10 मुंबई उभे करा, पण आमचं का उघडून घेतलंय हातापासून? त्याचं कारण असं आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राज्यकर्ते नसून क्रूर व्यापारी आहे आणि व्यापाराला देशभक्तीशी काही संबंध नसतो. व्यापारी हा कधी अशा प्रकारचा देशभक्त ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांच्या आधी ते त्याच पद्धतीनं आपला देश लुटत होते. त्याच पद्धतीनं मोदी आणि शहा आणि त्यांचं व्यापार मंडळ देश लुटताना, महाराष्ट्र लुटताना या सगळ्याचं भान माझ्या राज्यामध्ये कोण सुखी आहे? मला सांग. शेतकरी सुखी आहे? सगळ्यात जास्त आत्महत्या उत्तर महाराष्ट्रामध्ये होत आहे. जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत की नाही? सगळ्यात जास्त विद्यार्थी सुखी आहे? पुण्यामध्ये जाऊन बघा, हजारो विद्यार्थी रस्त्यावर बसल्याची परीक्षा घ्या. हजारो विद्यार्थी तिथे पुण्याच्या रस्त्यावर बसले. महिला सुखी आहेत? महिला नाही. त्यांचे असंख्य प्रश्न आहेत. महागाई प्रचंड वाढली. 1500 रुपये तोंडावर फेकले म्हणजे महिला आपण खर्च होणार नाही. कोणी सुखी नाही आहे. शेतकरी नाही, दूध उत्पादन नाही, कापूस उत्पादन नाही, द्राक्ष उत्पादन नाही. मग राज्य तुम्ही कशा करता चालवता? फक्त लुटण्यासाठी, ओरबडण्यासाठी. आणि आपल्याला विचार केला पाहिजे. आणि हे राज्य आपल्याला वाचवायचं असेल तर उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे, तो शिवसेनेचा आहे का, तो काँग्रेसचा आहे का, तो राष्ट्रवादीचा आहे का, तो अन्य पक्षाचा आहे का, याचा विचार न करता
आश्चर्यचकित जंगलात स्वागत केलं. शिवसेनेचा जयजयकार केला. खूप वर्षांनी मला अपार्टमेंटमध्ये शिवसेनेचा इतका मोठा जयजयकार हा केला. माननीय उद्धव साहेबांना सांगितले की आपण एकदा अपार्टमेंटला भेट द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.